नमस्कार आत्मा मालिक. मी रेग्युलर सोमवार धरत होते, तर ते केव्हापासून धरते? करोना काळापासून धरत होते, कारण माझ्या मिस्टरांना करोना झाला होता. करोना काळातून ते सुखरूप बरे व्हावे यासाठी मी सोमवार धरलेले होते. तर आता मी ब्राह्मणाद्वारे उजळले, म्हणजेच ब्राह्मणाद्वारे विधियुक्त पूजन केलेले आहे. तर अशा प्रकारे मी 108 बेलाची पाने पिंडीवर ठेवून घरातच पूजा केलेली आहे. आणि पूजा झाल्यानंतर आम्ही मंदिरात गेलो होतो. तर हा आहे सोमवारच्या पूजेचा व्हिडिओ. त्यानंतर शिवस्तुती म्हणत म्हणत शंकराच्या पिंडीवर अभिषेक झाला आणि गणपतीचा पण अभिषेक झालेला आहे. अशा प्रकारे पूर्ण गणपतीचा अभिषेक झाला, शंकराचा झाला, महालक्ष्मीचा अभिषेक झाला, कुलदेवतेचा झाला. अशा प्रकारे पूजा माझी झालेली आहे आणि आम्ही जोडीने पूजा केली. नंतर तर आज हे पूजेचं नियोजन माझं काहीच ठरलेलं नव्हतं. अचानकच योग आले आणि पौर्णिमा होती, त्यामुळे दिवस पण व्यवस्थित होता आणि सोमवार पण होता. त्यामुळे मी अशा प्रकारे पूजा केली. जय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम नमः शिवाय. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमो देवी महादेवी शिवाय सतत नमः. नमो प्रभुते भद्राय नियता प्रणता स्मताम. ओम श्री महालक्ष्मी देवी नमः. विष्णू भगवान. त्यानंतर गणपती स्तोत्र वाचून झालं आणि श्रीसूक्ताचे पण पठण केले. कालभैरव अष्टक म्हणून झालं. सद्गुरू माऊलींची पण पूजा झाली. अशा प्रकारे पूजा झाली. त्यानंतर गुरूंना 511 रुपये दक्षिणा दिली, शाल टोपी. मिस्टरांनी त्यांना वस्त्रदान पण आपल्याकडनं थोडंसं झालं पाहिजे, तर मिस्टरांनी त्यांना शाल टोपी दिली. नंतर मिस्टरांनी त्यांचं भेट घेतली, दर्शन घेतलं आणि त्यानंतर मी पण गुरूंचे दर्शन घेतले. त्यानंतर आम्ही मंदिरात गेलो. मंदिरात पण सर्वप्रथम पिंड पाण्याने धुवून घेतली, म्हणजेच पाण्याने अभिषेक घातला. त्यानंतर पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने. अशा प्रकारे एकदम शांततेत आणि छान अभिषेक झाला माझा. आणि त्यानंतर कापूर लावला, अगरबत्ती लावली, ओम नमः शिवायचा जप करत अगरबत्ती ओवाळली. त्यानंतर पिंडीला अत्तर लावले आणि त्यानंतर पिंडीला भस्म लावला आणि त्यानंतर 5 बेलाचे पान ठेवले पिंडीवरती. अशा प्रकारे एकदम छान अशी पूजा झाली माझी. नारळ ठेवलं, फूल ठेवलं, दही भाताचा नैवेद्य दाखवला आणि दोघांनी पण मी दर्शन घेतलं आणि 5 प्रदक्षिणा मारल्या. पण व्हिडिओ मोठा होईल म्हणून प्रदक्षिणा 2च दाखवल्या. त्यानंतर दर्शन घेतलं आणि त्यानंतर मिस्टरांनी पण दर्शन घेतलं, बेल फुलं ठेवले आणि दोघांनी पण क्षमा याचना केली. काही चुकले असेल तर माफी असावी. अशा प्रकारे सोमवारची पूजा माझी झाली. तर अशा प्रकारे माझी सोमवारची पूजा पण झालेली आहे. सोमवार म्हणजे मी खूप दिवसापासून 2-3 वर्ष सोमवार धरलेले होते, तर त्यांची गुरूंकडनं आज अभिषेक केलेला आहे. तर ती पूजा तुम्हाला दाखवली. तर व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना आत्मा मालिक.